श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो, वेलकम टू सुनीता शिंदे व्लॉग. हा संडेचा व्लॉग आहे, पण आता हा मंडेला येणार, म्हणजे सोमवारी येणार. सोमवारी आहे 26 जानेवारी. त्यामुळं प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. सॉरी. त्यामुळे म्हटलं आता सोमवारी येणार आहे, तर सगळ्यांना आपण प्रजासत्ताक दिनाच्या देखील शुभेच्छा देऊ. त्यामुळे आधी हा मी व्हिडिओ थोडासा शूट करते. पुढचा व्हिडिओ देखील खूप छान आहे, तर तुम्ही नक्की कंटिन्यू बघा. आणि आवडला तर भरभरून लाईक आणि छान अशा कमेंट देखील करत जा, जेणेकरून आपल्याला अजून छान छान व्हिडिओ बनवता येतील. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आणि हा व्हिडिओ खूप छान असणार आहे. रविवार म्हटलं ना की आमच्यात सगळ्यात जास्त असतात ते डोसे. कारण सगळ्यांना डोसे घरी आवडतात खूप. त्यामुळं सकाळीच इन्स्टंट असं पीठ आणलं होतं आणि त्याचेच माझे डोसे बनवायचे चालू होते. आज रविवार होता, तरी देखील गडबड होती, कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. ते कुठं जाणार आहे ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये समजेल. त्यात रविवारी बऱ्यापैकी आमच्याकडे डोसाच असतो बरं का. आणि त्यात माझं सकाळीच काल रात्रीत माझा लायटर खराब झाला, त्यामुळं आज माचीसनंच काम चालवावं लागलं. आणि सकाळी पटकन आवरलं, आणि काही न आवरताच पहिला म्हटलं काहीतरी खाऊ बनवावा, कारण सकाळी सगळ्यांनाच भूक लागलेली होती. त्यानंतर मग लगेच मला बाहेर जायची पण तयारी करायची होती. रविवारची सगळ्यांच्याकडेच गडबड असते. तुमच्याकडं काय नाश्ता असतो नक्की मला कमेंट करून सांगा. हे बघा, डोश्याचं रेडीमेड पीठ पण छान भेटतं, तर त्याचे छान डोसे बनवले. त्याच्यानंतर मग पटकन आवरलं मी, आणि आम्ही निघालो बाहेर. जवळजवळ सकाळी 9 वाजताच आम्ही बाहेर पडलो होतो. बाहेर आधीच खूप वेळ झाला होता, त्यामुळं गाडीवर पटकन निघालो. आणि सकाळी खरं एवढं सकाळी सकाळी जास्त ट्रॅफिक वगैरे पण नसतं बरं का. हे बघा, इथं आलो आहे आम्ही मूव्हीला. मूव्ही आहे कोणता, तर बॉर्डर 2. बॉर्डर 2 इतका मस्त, म्हणजे खूप छान आहे. तुम्ही तुमच्या मुलांना देखील हा छान असा मूव्ही दाखवू शकता बरं का. पहिला बॉर्डर काही मी पाहिला नाही, पण हा इतका छान आहे ना, म्हणजे मला तर खूपच जास्त आवडला. मी आता जवळजवळ 3 वर्षातून मी हा दुसऱ्यांदा मूव्ही बघते बरं का. म्हणजे दुसरा मूव्ही आहे हा माझा थिएटरमधला, कारण अंशू लहान असल्यामुळं मी गेली नव्हती कधी. हा माझा दुसरा आहे. याच्या आधी एक होता, तो आम्ही अंशूला सोबत घेऊन गेलो होतो, कारण लहान मुलं असले की जास्त जायला नको वाटतं. त्यामुळं आता तिला समजते, त्यामुळं आम्ही घेऊन जातो तिला, आणि छान ती राहते पण. इथं आम्ही देखील छान फोटोशूट वगैरे केलं, आणि त्यात आमच्या अंशू खाऊ मागत होते. मग पिक्चर वगैरे बघून झाली, त्याच्यानंतर थोडंसं खाऊ खाल्ला बाहेर. मिसळपाव वगैरे मी छान खाल्ला. थोडंसं आम्ही बाहेर खाल्लं, आणि त्याच्यानंतर घरी आलो. कारण मूव्ही होता तो जवळजवळ 9:30 ते 1 असा, म्हणजे 3 तास 20 मिनटाचा मूव्ही आहे पूर्ण. त्यामुळं खूप मोठा मूव्ही आहे, आणि त्यामुळं ते बघूनच जास्त भूक लागली. मूव्ही कसा आहे मी तुम्हाला नक्की सांगते, जेणेकरून तुम्ही नक्की सगळेजण जाऊन बघून या, कारण खूप छान आहे. लहान मुलांना तरी खूप दाखवण्यासारखं आहे की देशभक्ती काय आहे, हे या मूव्हीमधून असं समजतं. म्हणजे मी काय पहिला जास्त बघितला नाही बरं का बॉर्डर. आता बॉर्डर 2 बघितला, पण तो खूप छान आहे. याच्यामध्ये ना मूव्ही म्हणजे असं मिक्स आहे, त्याच्यात कॉमेडी, थोडंसं असं ड्रामा पण आहे, कॉमेडी आहे थोडंसं, नंतर फॅमिली आहे, नंतर आर्मी, सगळं म्हणजे असं मिक्स आहे त्याच्यामध्ये. सगळंच फिलिंग्स आहेत, म्हणजे जेणेकरून कोणाला बोर पण नाही होणार आहे. मूव्ही जवळजवळ 3-3.5 तासांचा मूव्ही असला तरी कोणाला बोर नाही होत आहे किंवा काय नाही. त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या मुलांना देखील सोबत घेऊन जाऊ शकता. आणि त्याच्यावरून समजतं की आर्मी म्हणा, एअरफोर्स, आणि आपले जे नौदल आहे, नेव्ही आहे, त्यांची लाईफ कशी असते काय वगैरे ते त्याच्यावरून समजते. आणि मला खरंच विशेष जास्त कौतुक वाटतं की आर्मीवाल्यांची जे फॅमिली आहे, जे एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये असतात, ते खरंच त्यांच्याकडं प्राऊड मुमेंट होती ती. त्यांची फॅमिली आहे ना,
खरंच खूप छान आहे की त्यांना असं सपोर्ट करते की आर्मीसाठी वगैरे. तर असं सगळ्यांना आदर्श दाखवणारा किंवा देशाप्रती निष्ठा काय असते, देशासाठी भक्ती काय असते ते या पिक्चरमधून खूप छान समजते. त्यामुळं नक्की बघा. सगळ्यांचं काम तर खूप छान आहे आणि मला तर खूप जास्त आवडलं. आमच्या सगळ्यांना आवडलं. आमच्या अंशूने पण छान एन्जॉय केला. तर तुम्ही नक्की बघा. आज म्हणजे अ, 26 जानेवारीला तर सुट्टी असेल, त्यामुळं नक्की सगळ्यांनी अवश्य बघा. मुलांना देखील दाखवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि मूव्ही कसा वाटला बघून आल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा एकदा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.